स्वामी महाराजांनी देह सोडायच्या आधी ज्या शिवलिंगाला अग्नी द्यायला सांगितला होता ते शिवलिंग तिथं आहे. त्याच मठामध्ये अचानक तिथल्या सगळ्या फरशांवरती महाराजांची शेकडो पावलं उमटली. अवतारी सत्पुरुषांना ते प्रसिद्धी परांगमुख असतात, त्यांना घेणं देणंच नाही तुम्ही कोण आहे. साधा सिंपल अध्यात्मातला नियम आहे की जिथे पैसा येतो तिथं अध्यात्म नसतं. मी असं ऐकतो की स्वामी महाराजांना कडबोळी आवडते, भजी आवडतात आणि पुरणपोळी आवडते. माझं मत ऐकशील ते तुम्हाला करायचं तसं वाटलं की काय शिखर साने बोलतात, पण माझं मत असं आहे, सगळी लोक इतकी लबाड असतात की त्यांना जे आवडतं ना ते स्वामी महाराजांच्या नावाने खाते. महाराजांच्या हयातीत 3 मठ झाले. केसचा महारुद्र देशपांडेंचा मठ, दुसरा सावरगावचा मठ आणि तिसरा सावरगावच्या जवळ हुडावडे म्हणून एक स्थान आहे, तिथला स्वामींचा आनंदनाथ स्थापित मठ. हे 3 मठ स्वामी महाराजांच्या हयातीत झालेले. असेच एक माझ्याकडे महाराज आले होते, म्हणजे तथाकथित महाराज आहेत ते. तर त्यांच्याबरोबर त्यांचा शिष्य परिवार आणि त्याने सांगितलं स्वामींचा संचार होतो. आणि पावसाळ्याचे दिवस होते आणि आमच्या घरी ते आले. त्यांना संचार झाला, संचार अवस्था त्यांनी एकदम. आणि मग ते संचार आवाजात ते ओरडले एकदम, वहिनी भजी करा. तर माझी बायको अशी बघायला लागली. माझी बायको म्हणली वहिनी भजी करा. मग ती म्हणली म्हणजे स्वामी आलेत ना संचार, मग मला वहिनी का म्हणताय. तिला म्हटलं जाऊ दे ना, म्हटलं भजी खायचे त्यांना, तू आपलं कर, अतिथी देवो भव. कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. माहिती आहे, थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच आहे, तुमच्या सगळ्यांचा आवडता आणि फेवरेट पॉडकास्ट आहे हा. अर्थात श्री शेखर साने दादा जे आहेत त्यांच्यासोबत हा पॉडकास्ट आपण केलेला आहे. आधी आपण पार्ट 1 शूट केला होता, हा त्याचा पार्ट 2 आहे. बट पार्ट 2 जास्त इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा. याच्यामध्ये जर इथून पुढे तुम्ही जेव्हा केव्हा अक्कलकोटला जाल त्यावेळी तुम्ही कुठली कुठली मंदिरं बघितली पाहिजेत, समाधी मंदिराचं काय विशिष्ट स्थान आहे, गुरु मंदिर काय आहे, त्यानंतर मागच्या पॉडकास्टमध्ये आपण ज्योतिर्लिंगांच्या बाबतीत तर बोललोच. सो असा एक पार्ट आणि त्याच्यासोबतच शेखर साने दादांचे दिव्य असे स्वामींचे असतील अनेक विभूतींचे अनुभव तुम्हाला या पॉडकास्टमध्ये ऐकायला आणि बघायला मिळणार आहे. त्यामुळे अर्थातच सांगायची गरज नाही, पण हा पॉडकास्ट एंडपर्यंत बघा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाजूला हाईपचं बटन दिसेल, सो ते हाईप पण टॅप करा, म्हणजे अजून लोकांपर्यंत आजचा पॉडकास्ट आपला जाईल. जास्त वेळ घेत नाही, आजचा पॉडकास्ट सुरू करूयात. सिद्धहस्त चित्रकार श्री शेखर साने दादांचा पार्ट 2 पॉडकास्ट चालू होतोय. 3, 2, 1 ॲक्शन. आणि अगदी सांगायचं जे मला अगदी तुला होतं ते म्हणजे खूप लोकांना माहिती पण नाही आहे, अगदी समाधी मठाला लागून एक औदुंबराचा पार आहे. तो औदुंबर सुद्धा स्वामी महाराजांनी लावलेला आहे. आणि त्या औदुंबराच्या खाली ज्या पाषाणाच्या पादुका आहेत त्या श्रीपाद शिवल्लभांच्या आहेत, त्या स्वामी महाराजांनी स्थापन केल्या आहेत. त्यामुळे श्रीपाद वल्लभांच्या अनेक भक्तांना सुद्धा कदाचित हा माहिती नसेल की हा स्वामी महाराजांनी स्थापन केलेल्या श्रीपादांच्या पादुका आहेत. आणि तो औदुंबर साक्षात स्वामींनी स्पर्श करून लावलेला असल्यामुळे त्या औदुंबरात पण दिव्य शक्ती. मी एक काळ होता पूर्वी, आता ते शक्य होत नाही की पूर्वी महाशिवरात्रीला आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी जाऊन समाधी मठाला 1000 प्रदक्षिणा करायचो. जवळपास 10-10.5 तास लागायचे. ते मी अनेक वर्ष केले. पण मागच्या 7-8 वर्षामध्ये अक्कलकोटला आता प्रदक्षिणा घालणं वगैरे खूप अवघड व्हायला लागलंय. आणि साधारण कोविड नंतर भयानक अक्कलकोटला गर्दी उसळायला लागली. आणि समाधी मठात एक काळ असा होता 15 वर्षापूर्वी, 10-12 वर्षापूर्वीपर्यंत, की गुरुवारी सुद्धा समाधी मठामध्ये जास्तीत जास्त 200-500 लोक यायचे, जास्तीत जास्त 200 लोक. आता ऑड डेला सुद्धा कित्येक 100 लोक येतात. गुरुवारी प्रचंड, पौर्णिमेला रांगा असतात आणि उत्सवाच्या दिवशी किलोमीटरमध्ये रांगा असतात. बापरे, असं म्हणतं. मी आता एवढ्यात ऐकलं की याला दत्त जयंतीला वटवृक्ष मंदिराला काही किलोमीटर रांग लागलेली होती, समाधी मठाला काही किलोमीटर रांग होती. तर हे कोविड नंतर साधारण वाढलेलं स्वरूप आहे. म्हणजे हा खूप एक वेगळा विषय आहे की त्याच्यात गर्दी पण आता प्रचंड वाढायला लागली. स्वामी महाराजांचं स्थान पुढच्या काही दिवसात आमूलाग्र. महाराजांनी असा एक शब्द देह सोडताना सांगितला होता, देहातनं बाहेर जाताना महाराजांनी झालं की अक्कलकोटला मी गुलाबाच्या फुलासारखं बनवीन. कदाचित त्याची सुरुवात अक्कलकोटच्या राजेसाहेबांच्या रूपाने आता झालेली आहे. अक्कलकोटला एक खूप व्हिजनरी व्यक्तिमत्व अक्कलकोटच्या राजेसाहेबांच्या रूपाने लावलंय. आणि कदाचित हे काहीतरी भव्य दिव्य अक्कलकोट पुढच्या काही वर्षामध्ये करणार आहे. त्याची नांदी आता दिसायला लागलेली आहे.
आणि अक्कलकोटचे रस्ते बदलायला लागले, इनर आउटर सगळे. सोलापूर अक्कलकोट सुंदर झालाय, अक्कलकोट टू गाणगापूर सुंदर व्हायला लागलाय. आणि खुद्द अक्कलकोटातले आता जे बदल गेल्या 3-4 वर्षात दिसायला लागलेत, माझ्या माझ्याकडे 5-7 वर्षापासून राजे भोसले आता जे तिथे आलेत, राजेसाहेबांचा, आणि मला भेटायचं भाग्य मिळालं. अत्यंत व्हिजनरी. मला असं वाटतं की त्यांना जे व्हिजन आहे किंवा त्यांच्याकडे जी धडाडी आहे आणि ते त्यांचं मी बघितलं की ते मला असं पूर्ण खात्री आहे की अक्कलकोटला जे महाराजांच्या मुखातलं जे मी महाराजाला गुलाबाच्या फुलासारखं बनवीन असं जे स्वामींनी सांगितलंय ते रूप अगदी 100% महाराजांच्या रूपाने ते काम पूर्णत्वाला जाईल. अक्कलकोट आता खूप वेगळ्या पद्धतीने काट टाकतंय. तर आता फिरून ह्या विषयात मला एवढं सांगायचं होतं की चोळप्पा महाराज, समाधीमठ हे जसं दिव्यस्थान आहे तसं वटवृक्ष मंदिर तितकंच दिव्यस्थान आहे. आणि तिसरं दिव्यस्थान म्हणजे गुरुमंदिर. माझ्या वैयक्तिक मी अक्कलकोटला इतके वर्ष जातोय तर मी ही 3 स्थानं केल्याशिवाय अक्कलकोट सोडत नाही. पण माझा विशेष प्रीती समाधीमठ आणि गुरुमंदिर. वटवृक्षाला मी जातोच असं नाही, पण वेळ असतो तेव्हा जातो. पण माझा जो अगदी एकतर काय, गुरुमंदिरामध्ये बाळप्पा महाराजांना स्वामींनी देह सोडताना बाळप्पा महाराजांना गादीचे उत्तराधिकारी केलं होतं, कारण चोळप्पा महाराजांनी तोपर्यंत देह सोडलेला होता. आणि चोळप्पा महाराज नसल्यामुळे स्वामी महाराजांनी बाळप्पांच्याकडे गादीचे उत्तराधिकारी म्हणून व्यवस्था केली. आणि त्या गुरुमंदिरामध्ये स्वामी महाराजांनी देह सोडायच्या आधी ज्या शिवलिंगाला अग्नी द्यायला सांगितला होता ते शिवलिंग तिथं आहे. त्याच मठामध्ये अलीकडे तर तुम्हाला वाचण्यात कुठे आला असेल तर मागच्या काही वर्षापूर्वी तिथे जेव्हा टाईल्स बदलायला घेतल्या होत्या तेव्हा अचानक तिथल्या सगळ्या फरशांवरती महाराजांची शेकडो पावलं उमटली, 150-150 पावलं उमटलीत. ती प्रिझर्व करण्याचा आता प्रयत्न केला, पण अख्ख्या समाधी त्या गुरुमंदिरामध्ये स्वामींची असंख्य पावलं उमटली. आणि ह्या जे गुरुमंदिराचे जे स्थान आहे हे विलक्षण स्थान आहे. तिथे जसं गाणगापूरला निर्गुण पादुका ज्या आहेत नरसिंहस्वतींच्या, तशा स्वामी महाराजांच्या निर्गुण पादुका या गुरुमंदिरामध्ये. हे आपल्याला खूप कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे गुरुमंदिर ही स्वामी महाराजांची गादी असल्यामुळे गादीचे उत्तराधिकारी बाळप्पा महाराज आणि मग त्याच्यापुढे गंगाधर महाराज, त्याच्यापुढे पूर्णावतार गजानन महाराज, ही ती गादी असल्यामुळे त्या स्थानाचं महात्म्य अनन्यसाधारण आहे. त्यामुळे अक्कलकोटला समाधीमठ आणि गुरुमंदिर ही अत्यंत महत्वाची स्थान आहेत. आणि तितकंच अक्कलकोटचा वटवृक्ष आणि महाराजांचा प्रत्यक्ष 20, 21, 22 वर्ष त्या वडाच्या झाडाखाली महाराजांनी तिथलं त्यांचं ज्या सगळ्या तिथल्या ज्या लीला केल्या देहातल्या त्या सगळ्या त्या झाडाखाली केल्या. त्यामुळे ती सगळी पावनभूमी आहे. बरोबर. तर हे माझी मुख्य स्थानं तिथले असतात. अनुषंगाने प्रदक्षिणाच्या अनुषंगाने एक उल्लेख निघाला म्हणून मी सांगतो की सुरुवातीचे 12-15 वर्ष मी अक्कलकोट समाधीला प्रदक्षिणा केल्या. पण नंतर समाधीला प्रदक्षिणा जशा करता येईनात मग तशा मी तो मोर्चा वळवला अक्कलकोटच्या वेंगुर्ल्याच्या मठाकडे. आणि वेंगुर्ल्याच्या आनंदनाथांच्या संजीवन समाधीला मग त्याच प्रदक्षिणा मी तिथे सुरू केल्या. आणि काही माझा तिथला एक फार जबरदस्त अनुभव आहे. आम्ही 4 मित्र त्या वेंगुर्ल्याच्या मठात अभ्यासासाठी वेंगुर्ल्याच्या म्हणजे आनंदनाथांच्या चरित्राचा वेध घेण्याच्या दृष्टीने म्हणून माझे काही त्या याच्यातले अभ्यास करणारे मित्र असे आम्ही 4 जण तिथे गेलो होतो. आणि तिथे गेलो तेव्हा आमचं आदल्या दिवशी खूप जागरण झालं होतं. दुसऱ्या दिवशी प्रवास करत आम्ही वेंगुर्ल्याला पोहोचलो. आणि मग वेंगुर्ल्याला रात्री 3:30ला प्रदक्षिणा करायच्या होत्या. आम्हाला पोचायलाच रात्री 10-10:30 वाजले. आणि तर पहाटे 3:30ला प्रदक्षिणा सुरू करायच्या. त्या 10:30-11ला पोचल्यानंतर आम्हाला आता लक्षात आलं आता झोपलो तर सकाळी उठणं अवघड होईल. मग आम्ही न झोपता तसेच गप्पा मारत राहिलो. मग जे दुसरे माझे 2 मित्र होते ते थकले होते. ते म्हणले आम्ही काही येत नाही. माझा एक दुसरा मित्र होता तो म्हणलं आपण जाऊ शकत. आम्ही 2 जणच समाधी मठात रात्री पहाटे 3:15ला गेलो. त्या आनंदनाथांच्या संजीवन समाधीच्या मठामध्ये स्वामी महाराजांनी त्यांना मुखातनं पादुका काढून दिल्या त्या मठामध्ये आहेत. त्याला आत्मलिंग पादुका म्हणतात. आणि त्या संजीवन समाधी स्थानावरती अतिशय शांत म्हणजे वेंगुर्ल्यामध्ये कॅम्प धावडे नावाचा भाग आहे. त्या कॅम्पामधला हा मठ आहे. आणि हा स्वामी महाराजांच्या देह सोडल्यानंतर जे काही मठ झाले महाराजांच्या हयातीत 3 मठ झाले. त्यातला केजचा म्हणजे बीडच्या जवळचा मठ आहे त्याला केज गाव आहे. केजचा महारुद्र देशपांडेंचा मठ. दुसरा सावरगावचा मठ. आणि तिसरा सावरगावच्या जवळ हुडावडे म्हणून एक स्थान आहे तिथला स्वामींचा आनंदनाथ स्थापित मठ. हे 3 मठ स्वामी महाराजांच्या हयातीत झालेले महाराज असताना. आणि मग नंतरचे जे काही अतिशय जुने मठ आहेत त्याच्यातला एक वेंगुर्ल्याचा मठ आहे. तिथे आनंदनाथांची संजीवन समाधी आहे. आनंदनाथ महाराज हे 1903 साली संजीवन समाधीस्थ झाले.
आणि 1903 साली संजीवन समाधीस्थ झाले तेव्हा त्यांचं 73 वय होतं. आणि अतिशय जबरदस्त स्थान आहे की कधी कोकणात जाणाऱ्या लोकांना तिथली दिव्य शक्ती तुम्हाला अनुभवाल. ती अतिशय जागृत मठ आहे. त्या मठात आम्ही 1000 प्रदक्षिणा करायच्या म्हणून आम्ही तिथे गेलो. पहाटे माझा मित्र आणि मी प्रदक्षिणा करायला सुरुवात केली. आदला दिवस पूर्ण झोपलेलो नव्हतो, त्याच्याही आदला दिवस झोपलेलो नव्हतो. 2 दिवसाचं जागरण आणि प्रदक्षिणा सुरू केल्यानंतर पायामध्ये क्रॅम्प यायला लागले दोघांचे. आणि आमच्या दोघांच्या लक्षात आलं की आज प्रदक्षिणा होण्याची शक्यता दिसत नाही, कारण पायात तर प्रचंड क्रॅम्प यायला लागले. आणि मग आम्ही दोघांनी नामस्मरण करत प्रदक्षिणा चालू ठेवल्या. 250-300 प्रदक्षिणा घातल्या. ते आम्ही दोघांनी एकमेकांना एवढंच म्हणलं की जोपर्यंत आपल्याला करता येतात तेवढ्या करू. जिथं असं वाटेल की आता पाय नाहीच आपल्याला सपोर्ट करायचे तिथं थांबायचं. तोपर्यंत 250-300 प्रदक्षिणा झाल्या आणि अक्षरशः पाय ठणकत होते. आणि एकाएकी गाभाऱ्यामध्ये 300-350 प्रदक्षिणा झाल्या असतील आणि गाभाऱ्यामध्ये एकाएकी कुणीतरी तांब्याभर हिना आणून ओतावा इतका घमघमाट सुटला. बापरे. इतका हिनाचा सुगंध मी माझ्या आयुष्यात असा हिनाचा सुगंध कधी घेतला नाही. माझ्या मित्रांनी आम्हाला जेव्हा तो सुगंध आला ना, आम्हाला म्हणजे असं झालं की इतका दिव्य सुगंध. आणि त्या सुगंधाने वेडं पिसं व्हायला झालं, इतका सुगंध यायला लागला. पहाटे 3:45-4ची वेळ होती. मठामध्ये तिथे 3-4 कुत्री बाहेरची सोडली तर आजूबाजूला कुठली माणसांच्या हालचालीची पण कुठे तिथे नव्हती. मग थोडासा बाहेरच्या बाजूला आहे आणि कुठली हालचाल नाही, फक्त बाहेर कुत्री काही 4 भुंकतायत. आणि तिथे इतका जेव्हा हा सुगंध आला ना, आम्हाला लगेच दोघांना जाणवलं की साक्षात महाराज इथे आत्ता प्रकटलेले आहेत. मग आम्ही असं एक निर्धार केला की आता महाराजच आलेत तर आता पाय तुटले तरी चालतील, प्रदक्षिणा थांबवायच्या नाही. 400-450 प्रदक्षिणानंतर पायाला मुंग्या आल्यानंतर जसे पाय बधीर होतात ना, तसे पायाला गादी आल्यासारखे असं सुई टोचल्यानंतर कसं इरिटेटिंग होतं तसे पाय बधीर झाले. आणि आम्ही 1000 प्रदक्षिणा होईपर्यंत सकाळ उजाडली. आणि सकाळी 7-7:30ला आमचे जे दुसरे मित्र जे रूममध्ये झोपले ते पण आले. ते आम्हाला जॉईन झाले. ते म्हणले आम्ही 108 प्रदक्षिणा करतो. चला. आणि आम्ही टोटल 1108 प्रदक्षिणा केल्या. आणि त्यानंतर दिवसभर आम्ही ज्या ज्या स्थानांवर त्या वेंगुर्ल्यात फिरत होतो, तिथं आम्ही माणगावला गेलो, रेड्डीच्या गणपतीला गेलो, वेतोबाला गेलो, आरोलीच्या, जिथे कुठे गेलो, बागलांच्या राईमधल्या चिदानंद स्वामींच्या स्थानावर गेलो, जिथे कुठे गेलो तिथे प्रत्येक ठिकाणी वाऱ्याची झुळूक आली की हिनाचा सुगंध यायचा. हे आम्ही त्याविषयी अनुभवलं. आणि आनंदनाथ महाराजांचं स्थान पण तितकंच स्वामी महाराजांचं अत्यंत प्रिय स्थानांमधलं एक असावं याची प्रचिती घेतली. वा, क्या बात आहे. तुम्ही सांगताय आणि असं सगळं व्हिज्युअलाइज होतंय. म्हणजे तिथे मी तर मठ पाहिला नाहीये पण तिथे असल्याचं फिलिंग डेफिनेटली येत आहे.